एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. तर इथं मी बनवत आहे तेल तर बनलेलंच आहे ऑलरेडी, म्हणजे खोबऱ्याचं तेल घेतलेलं. आणि हे ॲलोवेरा, माझ्या इथे खूप ॲलोवेरा आलेले झाडाला. तर मी म्हटलं चला घरगुती तेल बनवूया, कारण माझे खूप केस गळत होते. तिथे मी पानं घेतलेली, हे विड्याची पानं आहेत खायची, आणि जास्वंदीची पण आहे आणि सदाफुलीची पण आहे. तर हे सगळे पानं घेतलेली. मी फुलं असलं तर फुलं घ्या, पण माझ्याकडे फुलं नव्हतं तर मी पानंच घेतलेली. तर हे आहे कोकोनट ऑइल. आणि ॲलोवेरा बघितलं तुम्ही मी कसं कापून घेतलेलं आहे, छोटे छोटे त्याचे तुकडे करून घ्यायचे. आणि खोबऱ्याचं तेलमध्ये आपण त्याच्यात सगळं टाकायचं आहे. मेथीसुद्धा घेतलेली आहे. तरी मी लोखंडी कढई ठेवलेली आहे. आणि ही जवळपास 400 ml ची बॉटल आहे, तर मी त्यातलं अर्धच घेतलेलं, 200 ml. इथे आवळा पण मी कापून ठेवलेला आहे. त्यानंतर मेथी पण घेतलेली. तर इथे पहिले आपण आवळा टाकून घेऊया तेलामध्ये. तर मी 200 ml तेलला 3 आवळे घेतलेले. त्याच्यानंतर मेथी 2 चमचे घेतलेली. आणि पानं आपल्या याच्याने घ्यायची, म्हणजे ॲलोवेरा जास्त टाकलं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गुणधर्म तर माहिती आहे ॲलोवेराचे, आवळ्याचे, पानांचे. तर हे खूप छान, म्हणजे हेल्दी आहे आपल्या केसांना. याचं तेल जर लावलं ना तर खूप छान. आवळा तर आपण खातो, ही आवळ्याचं तेलसुद्धा लावतो. ॲलोवेरा पण ज्यूस भरपूर लोक पितात पण. आणि मेथीचं तर माहिती, सगळे हे गुणधर्मच आहे याच्यामध्ये. म्हणजे आयुर्वेदिक म्हणूनच तुम्हाला म्हटलं की आयुर्वेदिक तेल बनवूया. तर हे मी एकदा बनवलेलं होतं तर बराच फरक पडला, पण खूप दिवस झाले ना मी माझ्या केसांची काळजीच नाही घेतली, तर थोडे रफ पण झाले होते. आणि म्हटलं चला आता हेअरफॉल पण होत होता, आता म्हटलं तेल बनवूया. तर असं बघा, हे आता एवढं आपण याला छानपैकी सगळं मिक्स करून छान एक 10 मिनिट त्याला शिजवून घ्या. मस्तपैकी तेलाला बघा आता उकळी आलेली आहे. आणि आपलं सगळं असं वाटतं की हे शिजून गेलेलं आहेत सगळं. तर मेथी वगैरे छान मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे आपण बनवून घ्यायचं. जवळपास मला अर्धा तास, म्हणजे सगळं पूर्ण प्रिपेअरिंग टाईम सांगते मी तुम्हाला, की पूर्ण बनवायला, म्हणजे ॲलोवेरा कापायपासून तर सगळं पानं वगैरे पण स्वच्छ धुवून घेतलेली मी. आणि नंतर मग हे जे आहे मस्त आपण आता बघायचं, कलरसुद्धा चेंज होतो, तेलाचासुद्धा कलर चेंज होतो. त्याच्यानंतर मी एक गाळणी घेतलेली, तर त्या गाळणीमधनं सगळं तेल गाळून घेतलेलं आहे. आणि हे पण आपल्याला फेकायचं नाही आहे. तर याचं आता काय करायचं आहे, तर चला पुढे बघूया आपण. तर हे मी मस्त पूर्ण असं छान असं त्याला प्रेस करून करून जेवढं ऑइल असेल सगळं मी गाळून घेतलेलं आहे. आणि मिक्सीला ते बारीक केलेलं आहे, म्हणजे आपल्या झाडांनासुद्धा खत, आपल्या केसांना खत. तर तेल तर झालंच आहे, तर आता झाडांना पण हे वाया नाही जाऊ द्यायचं, म्हणून मग मी ते मिक्सीला बारीक करून घेतलं. त्याचं पाणी केलं. आता याच्यामध्ये 1-2 आवळ्याच्या बिया पण आहे. तर म्हटलं चला, ते तर काही वाटलं नाही गेलं, छान बारीक मिक्स तर नाही झालं, तर तरी मी सुद्धा हे पाणीसुद्धा मग म्हटलं चला आता आपल्याकडे आहेत झाडं, तर झाडांना टाकूया. म्हणजे बघा, पौष्टिक तर पौष्टिक झाडांनाही आणि आपल्या केसांना पण. तर मी आता इथे झाडांना टाकून घेते. तर कसं वाटलं नक्की तुम्ही पण करून बघा, आणि खूप फायदेशीर तेल आहे. तर मी हे मागेसुद्धा केलं होतं, तर खूप फरक पडला होता मला. पण मी मध्ये काळजीच घेतली नाही, त्याच्यामुळे थोडंसं हेअरफॉल आणि ड्राय झाले होते. तर काय, गावाला आपण इकडे तिकडे जातो तर पाणी चेंज होतं, तर थोडा फरक पडतोच. तर तुम्ही हे नेहमी लावलं ना, आणि याने रात्री जरी मसाज केली तुम्ही आणि सकाळी केस धुतले तरी चालतं. किंवा मग एरवी डोकं वगैरे तुमचं दुखत असेल तर या तेलाने सुद्धा तुम्ही मालिश करू शकता. खूप छान आहे. नंतर मग मी बॉटलमध्ये गाळून घेतलेले तेल हे बघा दाखवते, एवढं झालेलं आहे अर्धं, म्हणजे 200 ml. आता ही माझ्याकडे काचेची बॉटल होती, हनीची खाली झालेली, तर मी ती साईडलाच ठेवली, पोरं हनी समजून ना घेऊन घे म्हणून. तर चला, कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा. टेक केअर, बाय बाय.